जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपूर येथील अपूर्ण रस्ता घातक ठरत असल्याचं दिसून येते। येथे अपघाताची मालिका सुरूच असून 14 वर्षीय मुलासह एक महिलाही जखमी झाली। 5 महिन्यापासून काम थांबलेल्या या रस्त्याकडे सर्वांचं दुर्लक्ष असल्याचं दिसून येते। घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी शहर रस्त्यातील अपूर्ण रस्त्याचे काम नागरिकाच्या जीवावर बेतत असून नुकतेच 2 मोठे अपघात घडलेत। अपूर्ण रस्त्यामुळे 5 फेब्रुवारी रोजी एका 14 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झालाय, तर 7 फेब्रुवारी रोजी दुचाकी अपघातात एका महिलेच्या छातीला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे। पहिला अपघात 5 फेब्रुवारी रोजी घडलाय, ज्यात दहेगाव गावातील धीरज रामदास नायकवाडे हा 14 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झालाय। धीरज सायकल दुरुस्तीच्या कामासाठी तीर्थपुरीला जात असताना रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे सायकलसह रस्त्याच्या बाजूला पडला। त्यामुळे सळई त्याच्या शरीरामध्ये घुसली, ज्यामुळे डोक्याला 9, कानाला 4 आणि मानेला 4 असे एकूण 17 टाके पडले। त्याला तीर्थपुरीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार दिल्यानंतर गंभीर स्थितीमुळे त्याला जालन्याला हलवण्यात आले। तर दुसरा अपघात दिनांक 7 फेब्रुवारी रोजी झाला, ज्यात 2 मोटरसायकल एकमेकांना धडकून महिलेसह काही जण जखमी झाले। या अपघातात माळी पिंपळगावच्या सुभद्राबाई मधुकर पाटेकर या महिलेला गंभीर मार लागलाय। सुभद्राबाई या बाणेगाव येथे वर्षश्राद्ध कार्यक्रमासाठी जात होत्या। अपघातानंतर त्यांना तातडीने पांडुरंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जेथे त्यांना छातीला आणि पाठीला गंभीर मार लागला असून बरगडी फ्रॅक्चर असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। रस्त्याचे अपूर्ण काम धीरजचा अपघात हा केवळ अपघात नाही, तर तीर्थपुरीतील अपूर्ण रस्त्याचे काम याला जबाबदार आहे। घनसावंगी फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दोपदरी सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आणि अपूर्ण असल्यामुळे अपघातांची मालिका सुरू आहे। याबाबत काही नगरसेवकांनी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेविषयी तक्रार केली होती आणि कामही बंद पाडले होते। मात्र 5 महिने उलटूनही प्रशासनाने हे काम सुरू केले नाही, ज्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले। ग्रामस्थांचा संताप धीरजच्या अपघातानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली। अपूर्ण रस्त्यामुळे भविष्यात आणखीन अपघात घडण्याची शक्यता आहे। याबरोबरच आजही 7 फेब्रुवारी रोजी अपघात झालाय। ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडी पावले उचलण्याचे, रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली, अन्यथा संबंधित प्रशासनाने ठेकेदारावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे। नुकसान भरपाईची मागणी दरम्यान धीरजचे वडील रामदास नायकवाडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराकडून त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी होणारा खर्च भरून देण्याची मागणी केली आहे। अपघाताला कारणीभूत ठरलेल्या रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे त्याच्या मुलगाचा जीव धोक्यात असल्याचे त्यांनी सांगितले। सर्वांचे दुर्लक्ष दरम्यान अपूर्ण रस्त्याचे काम, प्रशासनाची ढिलाई आणि ठेकेदाराचे दुर्लक्ष यामुळे मोठे अपघात घडत आहेत। याला शासन, प्रशासन, सत्ताधारी आणि विरोधक सर्वच या समस्येबाबत दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अपूर्ण रस्त्याचे काम नागरिकांच्या जीवाशी खेळत असून शासन, प्रशासन आणि सत्ताधारी, विरोधक यांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ हे जे काम आहे ते चालू करून पूर्ण करावे अशी मागणी जी आहे ती ग्रामस्थांमधून होत आहे। तुम्हाला फोन लावित होतो घ्या राव हे रोडचं काय तुम्हाला ते